जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या अंतरंगात विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या दिव्य व्यवहाराविषयी आपल्याशी बोलतोय. पती पत्नी एकमेकांशी जे जे काही बोलतात तर कधी कधी पूर्वग्रह त्यामागे खूपदा काम करत असतो. कधी कधी नवरा बायको भांडतात. बायको काहीही बोलते नवऱ्याला किंवा नवरा काहीही बोलतो बायकोला. तर बघा हा जो पूर्वग्रह नेहमीच मनामध्ये असतो आणि आणि त्या त्या हिशोबानेच एकमेकांशी डीलिंग केलं जातं, व्यवहार होतो. जर नवऱ्याला काही सवयी असतील तर ती म्हणते तुम्ही असंच करता तसंच करता. तर तो म्हणतो की मी करणारच, तू कोण मला सांगणारी, मी पुरुष आहे, मी तुझा नवरा आहे. दोघांचाही या छोट्याशा गोष्टीत पूर्वग्रह असतोच असतो. बायको म्हणते की माझं एवढं काम करून द्या, तर तो म्हणतो की हो करतो, मी करीन माझ्या फुरसतीने, मला वाटेल तेव्हा मी करीन. त्यामुळे बायकोचा असा पूर्वग्रह बनतो की जेव्हा मी नवऱ्याला काही काम सांगते तो नेहमीच म्हणतो की मी माझ्या सवडीनं करीन, तू म्हटलीस तू सांगितलंस की लगेच नाही करणार. आणि बघा नवऱ्याच्या मनातही हा पूर्वग्रह असतो. जेव्हा बघावं तेव्हा काम सांगत असते, आत्ताच्या आत्ताच करा, आत्ताच्या आत्ताच करा, मी माझ्या वेळेनुसार करीन. त्यामुळे अशी एकमेकांप्रती जी ग्रंथी बांधली जाते पूर्वग्रहाची, पूर्वग्रह दूषित मन होतं. त्यामुळे एकमेकांमध्ये कायमच अंतर राहतं, अभेद्यता येत नाही, प्रेम वाटत नाही. काही बोलण्याआधी मनामध्ये अशी भीती वाटते की असं म्हटलं तर काय होईल, तसं म्हटलं तर त्याला काय वाटेल. कित्येक स्त्रिया फारच चंचल असतात. अशा बाबतीत त्यांचं डोकं फार चालतं. इतका त्यांचा पूर्वग्रह बनून राहतो. प्रत्येक गोष्टी जेव्हा लग्न होतं तेव्हापासून वर्षानुवर्ष ती असे पूर्वग्रह मनावर ठसवत असते. अशी एवढी थप्पी बनते त्या पूर्वग्रहांची की त्या पूर्वग्रहांचं भांडार तयार होतं. आणि मग त्या आधीच पती तिला एक्सप्लेनेशन देऊन टाकतो. समजा आज नवऱ्याला तिनं सांगितलं की इतकी जरा भांडी नीट लावून ठेवा, मी दुसऱ्या कामात बिझी आहे. नवऱ्याला माहीत असतं की ही रोजच मला काही ना काही काम देते. त्यामुळे आधीपासूनच नवरा आपलं समर्थन देऊन टाकतो की मी तू सांगता क्षणी ते काम नाही करणार, मी माझ्या सवडीने करीन. मला इतकी कामं आहेत, आत्ता मला बाहेर जायचं आहे, आत्ता धोब्याकडे जायचं आहे, आत्ता हे काम करायचं आहे, इस्त्री करायची आहे, हे करायचं आहे. हे सगळं झाल्यावर मग शेवटी मी ते काम करीन. मला करायचं आहे ते काम, पण मी सगळ्यात शेवटी करीन, असं आधीपासूनच एक्सप्लेनेशन देतो. हा पूर्वग्रह आहे. त्यामुळे बायकोही रोज बघत असते, तिला वाटतं की हा आता सगळी सारवासारव करणार, त्याला करायचं नाही म्हणून ती उलटा पूर्वग्रह बनवून घेते. तर या दोघांच्या मनात असे एकमेकांविषयी पूर्वग्रह आतल्यात चालू असतात, ज्यामुळे दोघांच्या मतभेदांचा अंतच येत नाही. ह्या सगळ्या मतभेदांचा अंत करण्यासाठी एकमेकांबद्दलचे पूर्वग्रह नष्ट व्हायला हवेत. एकही पूर्वग्रह नसेल ना तर तुमचं मन अगदी स्वच्छ असेल आणि मन मुक्त होईल. एकमेकांच्या बाबतीत कुठलाच पूर्वग्रह नसला की तुमचा व्यवहारही अगदी सरळ सोपा व्यवहार असेल, अजिबात भावनाप्रधान नसेल. आणि इथे म्हणजे एक काही बोलला की दुसरा लगेच भावनावश होतो, त्याच्यातला पूर्वग्रह समोर येतो, त्याप्रमाणे त्याचा दृष्टिकोन होतो, तो तसाच बघायला लागतो. आणि बघा असा पूर्वग्रह ज्या कुणाचा असेल ना तर तो चुकीचाच असतो. तो पूर्वग्रहच दोघांच्या मतभेदांचं मूळ कारण असतं. म्हणून त्याचं ॲनालिसिस करून त्यातून मुक्त व्हायला हवं. सगळे पूर्वग्रह चुकीचे आहेत. जे
भूतकाळात जे घडून गेलंय तेच धरून आजही का चालत राहायचं? भूतकाळ म्हणजे एका सेकंदापूर्वी जे घडून गेलं ते घडून गेलं, गॉन फॉर एव्हर. तो सेकंद परत कधीच येणार नाही. पण आपणच पूर्वग्रह कवटाळून भूतकाळही वर्तमानात पकडू पाहतो आणि जेव्हा गरज वाटते तेव्हा आजच्या घटनेत त्याचा वापर करून सगळा वर्तमान आपण बिघडवून टाकतो. घरातलं वातावरणही बिघडवून टाकतो. नवरा बायकोमध्ये फूट पडते. एक ताई सांगायची, यंग कपल होतं. ती बायको म्हणायची की माझ्या मनात कायम हा पूर्वग्रह होता की माझा नवरा माझी काही चूक झाली की ओरडणारच आहे मला, असं बोलेल तसं बोलेल. त्यामुळे ती म्हणाली की कित्येकदा मी बघितलंय की ज्या ज्या गोष्टींची मला भीती घाबरायची की आता हा ओरडणार आहे, कित्येकदा तो काहीच न बोलता गुपचूप निघून जायचा. काही ओरडायचा बिरडायचा नाही. नंतर खूपदा असं झाल्यावर मला अक्कल आली की हा माझ्या पूर्वग्रहाचा परिणाम आहे. उगाचच मी हा पूर्वग्रह घेऊन फिरतीये. नवरा मला ओरडेल किंवा ओरडणारही नाही. त्या आधीपासूनच मी का असा पूर्वग्रह घेऊन उगाचच दुःखी होतीये, मी घाबरून राहतीये. माझ्या पतीला उगाचच असं घाबरून घाबरून राहते मी घरामध्ये. तर बघा, हा पूर्वग्रह ही खूपच वाईट गोष्ट आहे. बघा, तुम्ही दोघं पती पत्नी, तुम्हाला एकमेकांना काही बोलायचं आहे, एकमेकांना काही सांगायचं आहे किंवा जरी रागवायचंही असेल तरी पूर्वग्रहाशिवाय करा ते सगळं. आणि पूर्वग्रहाशिवाय जर तुम्ही रागावलात ना तरी त्याचं विष नाही पसरत. मग तिथल्या तिथेच ते सगळं संपून जातं. 10 वेळा चूक झाली तरी 11व्या वेळी तसंच घडेल असं काही गरजेचं नाही आहे. कारण कर्माचा सिद्धांत असा आहे की कुणी काही करतो ते उदयकर्माच्या अधीन असल्याने करतो. त्याच्या हातात काही नसतं. आपल्याला असं वाटतं की तो असं करतो, पण तो तर त्या भोवऱ्यासारखा असतो. भोवरा खेळतात ना मुलं, तो हा मनुष्यही भोवऱ्यासारखा आहे. तो एकदा का फिरवून टाकला की मग कोणाच्या हातात त्याचं नियंत्रण असतं का? तो आपणच फिरतो. तसेच आपण सगळे लोक आहोत, भोवऱ्यासारखेच. त्या भोवऱ्याशी तुलना करा. भोवराच समजा, म्हणजे जराही तुम्हाला कठीण जाणार नाही, समजेल. आणि एकदा का एखादी घटना घडली की ती घडून गेली. मागचं उकरून काढण्यात काय अर्थ आहे? संपलं की संपलं, त्याचा शेवट झाला. नंतर मागचं उकरून काढून मग नव्याने तसंच दुःख करत बसायचं कोणी सांगितलंय? म्हणून जो विचारवंत असतो तो भूतकाळ कधीच उकरून काढत नाही. भूतकाळ विसरून जातो. भविष्याचं काय, भविष्यकाळात काय होणार आहे ते कोणाला माहीत नसतं. त्याबद्दल आपल्याला काही समजतही नाही. म्हणून जो विचारी असतो, बुद्धिमान असतो, तो कायम वर्तमानातच राहतो, वर्तमानाचा विचार करतो आणि त्याप्रमाणेच जो वागतो राहतो तो कायम सुखी असतो. दुःख असतात ना, ती भूतकाळातल्या किंवा भविष्याच्या चिंतांमुळे येतात आणि त्यामुळे कित्येक लोक असे असतात की जे वर्तमानातच जगतात. कित्येक वेळा एकमेकांना दुःख होईल अशी वाणी बाहेर पडते, ज्यामुळे काळजाला जखमा होतात. आणि कोणी दगडाने मारलं ना तर ती जखम लवकर भरून येईल, पण बोलण्याने जी जखम होते त्यामुळे काळजाला घरं पडतात. मरेपर्यंत असा घाव भरून येत नाही. आणि म्हणून अशी वाणी नाही बोलायची की ज्यामुळे इतक्या सगळ्या जखमा समोरच्याला होतील. एवढंच काय, पण काळजाला घरं पडतील अशी वाणी तुम्ही बोललात तर समोरचा वैर बांधेल आणि कित्येक जन्मांचं वैर बांधेल. एवढंच काय, पण सतत टोमणे मारतात, एकमेकांना टोचून बोलतात. पती आणि पत्नी एकमेकांना आयुष्यभर किती टोमणे मारत असतील बघा. एक ताई तर म्हणत होती, माझ्या नवऱ्याला तर मी इतके टोमणे मारायची. जेव्हा त्याला आपल्या बहिणीच्या घरी जायचं असायचं तेव्हा ऑफिसमधून अगदी लवकर यायचा, घरी येऊन घाई करायचं, चल 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 जायचंय. आणि जर माझ्या माहेरी जायचं असेल तर
नेहमी म्हणायचा की माझं काय काम आहे, मी नाही येत. किती मिन्नतवाऱ्या केल्या तरी लेट यायचा. मग बायको कायम टोमणे मारायची की बहिणीच्या घरी जायचं असलं की कसा लवकर येतोस. ती त्याला ऐकवायची, टोमणे मारायची. आज कसे काय लवकर आलात? आपल्या बहिणीकडे जायचंय म्हणून ना. किती भेदभाव करता स्वतःच्या बहिणीत आणि माझ्या माहेरच्यामध्ये. कधी नणंद समजा घरी आली तर ते सांगत होते, एकदा नणंद घरी आली आणि तिने आपल्या हाताने तिजोरी उघडली आणि मी नवीन साड्या आणल्या होत्या, त्या माझ्या सगळ्या साड्या घेऊन गेली. तर मग जेव्हा मला कळलं की ती मी आणलेल्या नवीन साड्या घेऊन गेली, तर मी नवरासुद्धा बघत होता. तेव्हा मी त्याला म्हटलं की तुम्हाला तिला साडी द्यायचीच होती तर इतर कुठली द्यायची? तीच जी मी नवीन आणली होती, एकदाही नेसली नव्हती, माझ्या आवडीची साडी होती, तीच दिली, न विचारता कशी घेऊन गेली? आणि इतकंच होतं तर नवीन साडी तुम्ही आणून द्यायची ना, माझी का तिला दिली तुम्ही? नवरा म्हणाला की एकदम चुप. साडीच काय, उद्या ती तुझे दागिने जरी घेऊन गेली माझी बहीण, तरी खबरदार एक शब्द तिला काही बोललीस तर. या घरात माझ्या बहिणीला सगळे अधिकार आहेत, तुला काहीच नाहीत. आता असं म्हटल्यावर तिच्या मनाला किती किती यातना झाल्या असतील. ती विसरू नाही शकत हे आयुष्यभर. आणि मग नणंद जेव्हा केव्हा समोर येते तेव्हा हिला हिला जेलसी वाटते, मग मत्सर वाटते, ईर्ष्या वाटते की माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त हिला महत्त्व देतोय. स्त्री हे सहन नाही करू शकत. तिला कायम असं वाटत असतं सगळ्या दुनियेत तिच्या पतीनं तिच्याशिवाय इतर कुणालाही अजिबात महत्त्व देऊ नये. सगळ्यात जास्त महत्त्व या जगामध्ये तिलाच द्यावं. थोडं जास्त महत्त्व इतर कुणाला दिलं तरी ती सहन करू शकत नाही. खूप मत्सर वाटतो तिला, खूपच ईर्ष्या वाटते. म्हणून हे पतिदेवानो, जरा समजून उमजून वागा. पत्नीसमोर पत्नीशिवाय कधीही दुसऱ्या कुठल्या स्त्रीची कधीही स्तुती करू नका. तिच्या विरोधात जाऊन दुसऱ्या स्त्रीची बाजू घेऊ नका. कधी कधी तर बायका टोमणे मारतात, आपल्या आईची बाजू घेताय, आपल्या बहिणीची बाजू घेताय, माझ्या जावेची बाजू घेताय, पण माझी बाजू कधी घेतली आहे तुम्ही? त्यांना काही हवं असेल तर लगेच आणून देता आणि मी मागून मागून थकते तरी मला आणून देत नाही. याची ती अगदी नोंद घेते आणि लक्षात आणून देते. पत्नी नेहमीच पतीच्या वागण्याची नोंद ठेवते. पत्नीच्या प्रवृत्तीत, स्त्रियांच्या प्रवृत्तीत नोंद ठेवणं असतंच. ती विसरत नाही, आयुष्यभर नाही विसरत ती. तिच्या मनावर कोरून राहिल्यासारखं असतं ते, अगदी छापल्यासारखं. ते पुसून टाकावं म्हटलं तरी पुसलं जात नाही. म्हणून असं बोलू नका जे मनावर कोरल्यासारखं राहील. बघा, अशावेळी खूप समजूतदारपणाने वागा. एकदा का कोरलं गेलं तर आयुष्यभर विसरणार नाही ती. आणि मग जेव्हा केव्हा संधी मिळेल ना, तेव्हा ते सगळं ती ऐकवेल तुम्हाला आणि तेवढाच त्रास देईल. स्वतःही त्रास करून घेईल, तुम्हालाही देईल. 20 वर्षांनी सुद्धा घडलेल्या गोष्टींवरती टोमणा मारेल. प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी, अगदी आत्ता घडल्यासारखी. त्या दिवशी 20 वर्षांपूर्वी जसा जो प्रसंग घडला होता आजही तो तसाच ताजा वाटेल. तेवढाच भोगवटा. तुम्हालाही त्रास देईल, स्वतःही करून घेईल. काही फरक नाही. इतक्या चांगल्या प्रकारे तो प्रसंग तिच्या लक्षात असतो. आणि पुरुष विसरून जातात, त्यांच्या लक्षातच राहत नाही असं काही घडलं, पण हिच्या मात्र ते लक्षात असतं. उगाचच हे घडत नाही, ती नोट डाऊन करते, त्याची नोंद ठेवते. हेच तिचं वैशिष्ट्य असतं. विसरू नाही शकत. लाख विसरू म्हटलं तरी ती विसरू शकत नाही. एक जोडपं होतं, खूपच तरुण जोडपं, दोघंही शिकले सवरलेले, अमेरिकेत भेटले होते आम्हाला. दोघांनी आमच्याकडून ज्ञान घेतलं होतं. खूप डीपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. एके दिवशी बायको मला म्हणाली की मला तुमच्याशी पर्सनली बोलायचं आहे, मला थोडा वेळ द्या. तर आम्ही तिला तसा तो वेळ दिला. ती म्हणत होती की आपलं हे
आत्म्याचं ज्ञान मिळाल्यानंतर जीवनात खूप शांती लाभली आहे. मुलांबरोबर, नवऱ्याबरोबर माझे संबंध अगदी आदर्श असे बनलेले आहेत. आता अगदी आनंदी आनंद आहे, आत्म्यातच राहते. पण एक प्रॉब्लेम आहे, तो मला अजूनही सतावतोय. त्यासाठी मी खूप प्रयत्न करते, पुरुषार्थ करते, पण माझा तो प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही. आम्ही विचारलं की काय झालं? तर म्हणाली की आमचं जेव्हा नवीन नवीन लग्न झालं होतं, 15 वर्ष होऊन गेली या गोष्टीला. 15 वर्षांपूर्वी नवीनच लग्न झालं होतं. तर माझे पती, मी, घरात माझी सासू, माझी नणंद, सासरे सगळे आम्ही दिवाणखान्यात बसलो होतो आणि गप्पा मारत होतो. तेवढ्यात माझ्या सासूने आणि नणंदेने दोघींनी मिळून माझी एक चूक काढली आणि सगळ्यांसमोर माझा अपमान केला. मी खरं तर ती चूक मी केलीच नव्हती, ती माझी चूक नव्हतीच. मी अजिबात पिक्चरमध्येच नव्हते, पण उगाचच माझ्यावर आरोप केला गेला. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं. खरं तर माझ्या नवऱ्यालाही माहीत होतं की हा खोटा आरोप आहे माझ्यावर. मी असं केलेलं नाही आहे. तरी इतका मोठा, खूप मोठा तमाशा केला माझ्या सासूनं आणि नणंदेनं आणि सगळ्या लोकांसमोर, घरातल्या सगळ्यांसमोर माझा अपमान केला. ही बघा, ही अशी करते, तसं वागते, तिच्या आईने हे असं शिकवलं आहे का? आणि आता बघा हिच्याबरोबर कसं राहायचं, हिला तर माहेरीच पाठवायला हवं पुन्हा, असं आहे तसं आहे, असं कसं चालणार? खूप भलं बुरं ऐकवलं. तर मला इतकं दुःख झालं, खूप रडायला लागले मी. मी वारंवार माझ्या नवऱ्याकडे बघत होते, कारण माझ्या लक्षात आलं होतं की माझा नवरा जाणतोय की माझी अजिबात चूक नाही आहे, तरी तो एका शब्दानेही बोलला नाही. त्याने माझी बाजूच घेतली नाही. आणि आई आणि बहीण जी काही चुकीची बडबड करत होत्या, ते सगळं तो ऐकून घेत होता आणि माझ्यावरचा आरोप, माझी बाजू मात्र त्याने मांडली नाही. तर मला इतकं वाईट वाटलं, इतकं दुःख झालं. आतल्या आत माझ्या काळजाला घरं पडली. माझ्या मनात ती सल खोलवर रुतली की आज 15 वर्ष झाली मी तो प्रसंग विसरू शकलेले नाही. थोड्या थोड्या दिवसांनी माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहतो आणि मला इतकं दुःख होतं. माझं मन इतकं विरोधाने आक्रंदून उठतं. मी इतका तमाशा करते, त्याचा सूड मी नवऱ्यावर उगवते, सांगते तू असं केलं होतंस, माझी बाजू घेतली नव्हतीस, मला मानहानी स्वीकारावी लागली, इतरांकडून माझा अपमान झाला, तुम्हीच त्यासाठी निमित्त बनलात, का नाही माझी बाजू घेतली? त्यावेळी नवरा सतत म्हणायचा, खूपदा सांगायचा की माझी चूक झाली, आता तर माझी आईसुद्धा गेली आहे, आपणही इकडे अमेरिकेला आलो आहे, काहीच शिल्लक नाही, आता आठवून का दुःखी होतीयस बाई आणि मलाही का दुःखी करतीयस? विसरून का जात नाहीस? विसरून जा ना, मला तर आठवतही नाही आहे हे सगळं, पण तू म्हणतेस तर मी माफी मागतो. तरीही ती ते विसरू शकत नव्हती, माफही करू शकत नव्हते. 15 वर्षात नाही म्हणता 100 वेळा तरी तिने असा तमाशा केला होता, तीच गोष्ट आठवून. तर ती विचारत होती की हे काय आणि मी यातून कशी बरं बाहेर पडू? माझ्या ताब्यातच राहत नाही, सगळं उचंबळून असं बाहेर येतं. तर मग आम्ही म्हटलं की तुझ्या मनावर ते कोरलं गेलं आहे, दखल घेतली गेली आहे. ते मनावर कोरलं गेल्यानं डोक्यात ती घटना इतकी पक्की ठसली आहे की ती बाहेरच पडत नाही आणि जेव्हा आठवतं तेव्हा ती घटना तुला त्रास देते आणि नवऱ्यालाही त्याने त्रास होतो. तर आता तू यावर वर्कआउट कर, खूप गोष्टी जाणीवपूर्वक समोर ठेवून त्याचं ॲनालिसिस कर, आत्मपरीक्षण कर की असं का होतं आहे, कशामुळे होतं आहे, आता तुला काय हवं आहे, का इतका तुझा अहंकार दुखावला गेला आहे? यात नवऱ्याबद्दलचा पॉझिटिव्हनेस होता, त्याला धक्का लागला, माझ्यापेक्षा जास्त हा आई आणि बहिणीला इम्पॉर्टन्स देतोय. या सगळ्या गोष्टी तुला दुःखदायी ठरल्या. या सगळ्यांचं ॲनालिसिस करून बघ आणि या घटनेतून बाहेर पड. मग तिने खूप पुरुषार्थ केला आणि सगळं ॲनालिसिस करून सगळ्या गोष्टी डोक्यातनं काढल्या आणि त्यानंतर तिला कधीच त्याबद्दल तक्रार उरली नाही. सगळं आनंदमयी झालं. अशा या गडद आठवणी पती-पत्नीच्या आयुष्यात खूपदा दुःखाचं कारण बनतात. कधी कधी पती-पत्नी एकमेकांशी 1 तासभर जोरात मोठ्याने भांडतात, एकमेकांचा अपमान करतात, एकमेकांची मनं दुखावत राहतात.
नोकरांसमोर, मुलांसमोर, मग ते पती-पत्नी असले तरी जर तुम्ही अशा प्रकारे तासभर कुणाला दुखावत राहिलात, तर तो पुढच्या जन्मातही तुम्हाला सोडणार नाही. तुमचा नवरा असो, बायको असेल तर ती सासू बनून येईल, नाहीतर मुलगी बनून येईल, नाहीतर मग सवत बनून येईल, कोणी बनून येईल आणि या वैराचा सूड घेईल, सोडणार नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा की कोणाशीही कधीही वैर बांधू नका. कुणालाही ओरडणं, तो मोठा अहंकार आहे, तो वेडा अहंकार आहे. तो अहंकार समोरच्याला खूपच दुःखी करतो आणि वैर धरतो, सोडत नाही. एखादं कुत्रं फक्त भुंकत असतं, ते चावत नाही. सतत ते कोणावर ना कोणावर भुंकतं, पण चावत मात्र नाही, फक्त भुंकतं. ते भुंकतंय म्हणून कुणी त्याच्याकडे लक्ष देत नाही, सोडून देतात. चला काही हो, काही झालं तरी चावत नाही आहे ना, फक्त भुंकतंय ना, मग त्याचं कसं चालवून घेता. त्याच प्रकारे आपला नवरा किंवा आपली बायको फक्त बडबडच करते, तिची वाणीच अशी आहे, भुंकल्यासारखी वाणी आहे. तर मग चालवून घ्यायचं. मारत तर नाही आहे ना, घरातून हाकलून तर देत नाही आहे ना, असं मनात आणून आपलं समाधान करून घ्यायचं. समाधान करून घेतलं तर तुमच्या मनाला शांती लाभेल, नाहीतर खूपच अवघड होईल. मग प्रत्येक घरात बघा नवरा बायको भांडत असतात आणि पुन्हा एक होतात, भांडतात, अगदी असं वाटतं की आता वेगळेच होतील, डिवोर्स होईल, पण पुन्हा एक होतात, पुन्हा हसतात, खेळतात, एका ताटात जेवतात आणि सिनेमा बघायला जातात. अहो भांडून पुन्हा एकत्रच व्हायचं आहे, तर मग त्या भांडणाला काय अर्थ आहे, मग भांडायचंच कशाला, हा विचार नाही करत. पण म्हणजे म्हणतात ना, हे फक्त वरवरचं भांडण आहे. नवरा बायको भांडतात ना, ते चहाच्या पेल्यातलं वादळ असतं. कारण भांडणानंतर पुन्हा एक होतात, पोपट महिनाही भांडतात, एकमेकांना चोची मारतात. आपल्याला वाटतं आता एकमेकांना हे मारूनच टाकतील, चोची मारून 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 टाकतील. पण बघावं तर थोड्या वेळानंतर दोघंही मस्त मजा करत असतात, मस्ती करतात. तर याला म्हणतात पोपट मस्ती. कोर्टात जसे दोन वकील एकमेकांसमोर आर्ग्युमेंट करतात, खूप वादविवाद घालतात आणि बघताना ते असं वाटतं की दोघंही आता एकमेकांची डोकीच फोडतील, इतकं भांडतात ते. पण नंतर जेव्हा कोर्टरूमच्या बाहेर येतात, चेंबरमध्ये बघितलं तर दोघं बरोबर बसून चहा पितायत आणि गप्पा मारतायत मस्त हसत खेळत. तर ही त्या दोघांची, दोन्ही वकिलांची ही पोपट मस्ती असते, नाटकीपणा असतो, मनात काही नसतं. अशा तऱ्हेचीच पती पत्नीची पोपट मस्ती असते. ती तशीच असली तर फार काही प्रॉब्लेम्स नसतात. पण आतून थोडं काहीतरी व्हायला लागलं, भोगवटा आला आणि मनात पूर्वग्रह कधीतरी असतील, तर त्यामुळे खूप त्रास होतो. मग त्यामुळे असं काही झालं आणि त्यातून बाहेर पडायचं असेल तर प्रतिक्रमण करा. प्रतिक्रमण म्हणजे नवऱ्याकडून जर काही अशी वाणी बाहेर पडली ज्यामुळे पत्नीला दुःख झालं, तिच्या मनाला लागलं, तर तिच्या अंतरंगातील शुद्धात्म्याला नमस्कार करत अगदी हृदयापासून खूप खूप पश्चाताप करा आणि माफी मागा, पश्चाताप करा आणि असं पुन्हा कधीच होणार नाही याचा निश्चय करा. असं पुन्हा पुन्हा केल्यावरही तीच चूक पुन्हा होईलही, पण तरीही प्रतिक्रमण करत राहा आणि करता करता एके दिवशी ते सगळं समाप्त होईल आणि तुमची वाणी मधुर होईल आणि कधी कुणालाही दुःख होणार नाही तुमच्या वाणीमुळे. हे प्रतिक्रमण हाच याच्यावरचा रामबाण असा उपाय आहे. त्याचा रिझल्ट फारच उत्तम येतो. लाखो लोकांनी लाखो वेळा असं प्रतिक्रमण, भावप्रतिक्रमण ज्याला म्हणतात, मनातल्या मनात केलंय. तोंडाने म्हणत असाल तर ठीक आहे, पण मनातल्या मनात केलं तरी त्याचा परिणाम खूपच चांगला होतो आणि रिझल्टही चांगला मिळतो. तुम्हालाही शांती लाभेल, समोरच्यालाही शांती लाभेल. तर असं प्रतिक्रमण जो कोणी करतो त्याला निश्चितच मुक्ती मिळते. तुम्ही सुद्धा असं प्रतिक्रमण करायला सुरुवात करा. जेव्हापासून बायको आयुष्यात आली आहे, नवरा बायको एकमेकांना भेटले आहे, तेव्हापासून आजपर्यंत एकमेकांना वाणीनं दुःख दिलं असेल, वर्तनानं दुःख दिलं असेल, उलटा सुलटा विचार केला असेल, पूर्वग्रह असेल, मनात एखादी सल असेल, तर ते सगळं स्मरून त्यासाठी मनातल्या मनात पश्चाताप करून माफी मागून प्रायश्चित्त घ्या आणि निश्चय करा की मी पुन्हा असं करणार नाही. नक्कीच तुम्ही त्यातून सुटाल आणि तुमचा संसार राम आणि सीतेसारखा होईल. जय सच्चिदानंद.